नमस्कार, मी स्नेहल किचन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। नमस्कार, मी स्नेहल किचन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व स्वस्थ आणि मस्त असणार आहात। तर आज आपण समर स्पेशल कोकम सरबतची रेसिपी पाहणार आहोत। तर आपण उन्हाळा आलेला आहे आणि आपण वेगवेगळे सरबत आता घरी करत असतो। तर आपण लिंबू सरबत वगैरे तर नेहमीच तयार करत असतो। तर आज आपण कोकम सरबत कशा पद्धतीने तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला तर अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। आपण कोकमचं सरबत तयार करणार आहोत। तर कोकम सरबत तयार करण्यासाठी इथं मी थंड पाणी घेते 2 ग्लास। दोन ग्लास आपण थंड पाणी घेतलेले आहे। आता 2 मोठे चमचे जे आहेत ते आपण आता कोकम सिरप यामध्ये घालून घेऊयात। 2 चमचे या ठिकाणी आपण कोकम सिरप यामध्ये घालून घेतलेला आहे। 4 चमचे पिठी साखर आपण या ठिकाणी घालणार आहोत। जर आपल्याला झटपट जर लगेच हवा असेल सरबत करायचं असेल तर पिठी साखरच तुम्ही पण वापरा। त्यामुळे साधी साखर वापरली तरी चालू शकते, पण पिठी साखर लगेच विरघळण्यास मदत होते। तर आता इथं पिठी साखर घातलेली आहे। आता अर्धा टेबलस्पून आपण मीठ घालून घेणार आहोत सरबतामध्ये। आता याला आपण जरा हलवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा आपण लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे। या ठिकाणी आता आपण जे सर्व साहित्य घातलेले आहे साखर वगैरे तर ते आता विरघळून घेतलेलं आहे यामध्ये। असं प्रकारे हे मिक्स करून घ्यायचंय ढवळून। आणि आता या ठिकाणी आपलं आता सरबत तयार झालं। कोकम हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं। तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता वाढते आणि उष्णता कमी करण्यासाठी कोकम हे खूप उपयोगी आहे। तर कोकमचं सरबत तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्कीच या उन्हाळ्यात तयार करून टेस्ट करून पहा। खूप छान असं सरबत तयार झालेलं आहे आपल्या ठिकाणी। आता आपण हा ग्लासमध्ये आता सर्व करून घेऊया। आता अशा पद्धतीने आपलं कोकम सरबत या ठिकाणी तयार झालेला आहे। तर कोकम हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि विटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये कोकमच्या सरबतामध्ये आढळतं। त्यामुळे कोकमचं सरबत नक्की तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ट्राय करून बघा। आणि जर उष्णतेचं शमन करण्याचं काम सुद्धा कोकमचं सरबत करत असतो। तर आरोग्याच्या दृष्टीने कोकमचं सरबत हा खूपच गुणकारी आहे। तर चला तर मग तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता भेटूयात पुन्हा एका नवीन अशा सुंदर अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा। या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप। सर्वांना बाय बाय।